या ठिकाणी माननीय नामदार लोकसभेचे उपनेते संपादक आहे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उपमुख्यमंत्र्याला सत्तेची आणि पैशाची मस्ती ती आम्ही उतरवल्याशिवाय राहणार नाही. मी हे सरकार घालवणार, कारण मावळच्या निरपराध लोकांच्यावर गोळीबार केला. निरपराध आपले मोरेश्वर साठे, कांताबाई ठाकर आणि शामराव तुपे ह्यांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्याचबरोबर नागपूरला शेतकऱ्यावर गोळीबार केला आणि पंढरीची दिंडी शेगावची वापस जात होती तर वारकऱ्यावरही गोळीबार केला. ज्याने या शेतकऱ्याचं गोळ्या घालून रक्त सांडलं त्या राष्ट्रवादीला मी आता निवडून येऊ देणार नाही. आणि गोळीबार केला तर केला, पण त्याचं समर्थन केलं. गोळ्या घालावं नाही तर काय करावं, समर्थन केलं. आणि आम्ही हे पाणी नेणारच. काय हे मावळ उजड करण्याची तुमची भूमिका आहे? त्या 200 कोटीची योजना 700 कोटीची झाली. मला कळलं नाही ह्या लोकांना एवढा पैसा कशाला पाहिजे. आणि त्यामुळं मावळचा गोळीबार करणाऱ्या DSP ची बदली करू म्हणलं होतं आम्ही, झाली का नाही बदली? पण ज्यांनी तुम्हाला गोळ्या घातल्या ते सरकार आणि ते अधिकारी यांच्यावर आपलं सरकार आल्यास मी कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. पण मगूनच संकट आलेलं आहे की मला माहित होतं की इरिगेशन मध्ये पैसा आणला, वीज खात्यामध्ये पैसा आणला. आता तर मला समजत नाही की संत तुकोबारायाचे जे 2 डोंगर आहेत, सांगा बरं नाव कोणते कोणते? हा, भामचंद्र आणि भंडारा हे कुणाचे डोंगर आहेत? पवाराचे. कुणाचे डोंगर आहेत? जिथून तुकाराम महाराज वैकुंठा गेले असं म्हणतात. विमान आलत काय तिथूनच ना? तपश्चर्या किती तुम्हाला माहित असेल सगळे. हा, म्हणजे दोन्ही डोंगर तुकारामाच्या पायानी पुरीत झालेले आहेत. आणि त्याच्यावर तुकाराम महाराजांचं स्मारक उभा करण्याचं सरकारने ठरवलंय. त्याचा DR काढलाय, पण ते बिल्डरला दिलंय. बिल्डर म्हणतोय तुकाराम महाराजाचं कशाला, माझं स्मारक करा. याद राखा, कुठल्याही बिल्डरला तुकाराम महाराजांच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी जर दिली तर हे सरकार आम्ही काढून टाकल्याशिवाय राहणार नाही. काय चालय? विनाश काले विपरीत बुद्धी. आणि म्हणून कोणत्या बिल्डरचा कसा काय अधिकार आला याच्यावर? या संबंधी अशा प्रकारचं कृत्य घडत असताना सरकार ही बघायची भूमिका घेत आहे. आणि जे आंदोलन करतायत त्यांना मी सांगू शकतो की तुम्ही आंदोलन करा, मी म्हणणार नाही तुम्ही लढा, मी कपडे सांभाळतो. मी सुद्धा तुकोबारायाच्या ह्या डोंगरांचं संरक्षण करण्यासाठी मी स्वतः सुद्धा आंदोलनात सहभागी होईल. तुम्हाला माहिती आहे तुकोबारायाचा मुकुट चोरीला गेलता, माहिती की नाही? मी म्हणलं होतं 15 दिवसात जर तुकोबारायाचा जर मुकुट परत आला नाही तर मी देऊ धरण्यात जाईल. आला का नाही परत मुकुट? आला का नाही? काही म्हणले चोरांनीच पुन्हा घडवून आणला आणि पुन्हा तिथं टाकला. काही का असा नाही, आला का नाही? कारण मी सांगितलं मी सत्याग्रह करीन. सरकार हादरलं, त्यांना वाटलं जाऊ द्या. आणि म्हणून मला सांगायचं आहे की सरकारचा आज ज्या प्रकारे शेतकरी आहे, शेतमजूर आहे, आदिवासी आहे, गरीब आहे, दरिद्र आहे, त्यांच्या विरोधातलं हे सरकार.